रिसेप्शनमधून बाहेर निघताना घेतलेला फोटो. आप बातें करो चलो. तर आपण बघतात आहात की बालाजी नेत्रोपचार सेंटर आणि या सेंटरमध्ये डॉक्टर देव पाटील सर, डॉक्टर मोहन जगताप सर आणि योगाचार्य डॉक्टर संजय खोंडे सर हे खास करून पाहून राहिलेले आहेत की इथचं जे नैसर्गिकरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये ओझोन थेरपी, पुरुष उपचार केंद्र, भौतिक चिकित्सा, मंदिर एवं आवासीय ब्लॉक, यानंतर आपण चाललोय समोर या उपचार केंद्रामध्ये आणि बाजूलाच त्यांनी प्रौढांसाठी सर्वांसाठी विश्रामाची व्यवस्था केलेली आहे. तिथे आनंद घेता येईल आणि या निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेता येईल. ज्या पद्धतीने ही रचना केलेली आहे बालाजी निरोगधाम सेंटरला, ही खरंच उल्लेखनीय अशी व्यवस्था आणि सर्व झाडांचं इथे निसर्गरम्य पान झालं, पुष्प तुम्ही पाहता झाडाचे आणि लॉन सुद्धा खूप सुंदर आहे. आणि एवढेच नव्हे तर आपण बघता आता की सुंदर रचना सर्कलमध्ये वर्तुळाकार आणि बांबूंचा वापर केलेला आहे त्यांनी सुंदर तरीकेने. ते कॉलम सुद्धा तुम्ही बघतात आहे, नुसते बांबूंचे कॉलम आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही चलता आहात तर ॲक्युप्रेशर पॉईंट सुद्धा पायांना मिळावे या दृष्टिकोनातून त्याचा आनंद घेता येईल. कारण आपण घरी या गोष्टी करू शकत नाही जे इथं बालाजी निरंतर तुमच्या लक्षात येतं की यांनी किती आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथे गवती चहापासून तर अनेक असे मेडिसिनल प्लांट सुद्धा लावलेले आहेत. त्याचा सुद्धा वापर आपण सकाळी जो काढा घेतला तो सुद्धा अप्रतिम होता, जेणेकरून चहाचं व्यसन दूर व्हावं आणि त्याचा आनंद इथे हळदीचं सुद्धा तुम्हाला दिसतंय झाड, ते सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. अनेक वेल आहेत इथे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये, सर्व बाजूंनी थंड गारवा निर्माण व्हावा शरीराला, अशा पद्धतीची ही रचना आहे. आणि या आतमध्ये सुद्धा हिरवं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मॅट लावलेले आहेत आणि विश्रामाची व्यवस्था छान केलेली आहे. इथे बसल्यानंतर आल्हाददायक तर वाटतंच, परंतु जो उपचार घेऊन जेव्हा बाहेर निघतो मग स्नेहस्वेदन, शिरोधारा किंवा मसाज असो किंवा एनिमा घेतल्यानंतर तर इथं छान वाटतं. आणि समोर जसं जातो आपण त्यांनी बालाजी निरोगधाममध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी ज्या पद्धतीने डायरेक्शन दाखवलेले त्याच्या डायरेक्शनने मोठा परिसर राहण्याची व्यवस्था उत्तम केलेली आहे. आणि यांच्या आयोजकांचे या निर्मात्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद. आणि या निसर्गोपचाराला पद्मश्री श्री जयप्रकाशजी यांचं खरोखर मनोमन हृदयापासून धन्यवाद. हे बालाजी निरोग धामामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बालाजी निरोगधाम हे केंद्र पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. एवढेच नव्हे तर अनेक मंत्री किंवा आणि दिल्लीमध्ये असल्यामुळे सर्वांना त्याचा लाभ घेता येतो. या बालाजी निरोगधामचा 1 मे 2011ला रीतसर उद्घाटन झालं आहे. आणि त्यानंतर प्रवेश घेता क्षणी आपल्या लक्षात येईल की महादेवाची, शिवाची मूर्ती सोबत श्रीकृष्ण आणि गणेशाचं तुम्हाला दुर्गादेवीचे तिथे दर्शन घेता येईल. नंतर लेफ्ट साईडला खूप सुंदरतेने रिसेप्शन सेंटर आणि उपचारांच्या पद्धती कर्मचारी आणि अधिकारी छान पद्धतीने गाईड करतात. सकाळला अनेक रूम आहेत इथे, मसाज रूमपासून VIP रूम, एनिमा रूम आणि शुद्धिक्रियांसाठी अतिशय सुंदर तऱ्हेने ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या त्यांनी इथं अंतर्भूत केलेल्या आहे. वातावरण कसं प्रसन्न राहील आणि पेशंटला कसं इक्विपेशनसुद्धा त्यांनी त्यात ॲड केले. जाणूबस्ती पण आहे, मायक्रो मसाज आहे, लिव्हर बस्ती आहे, एनिमा आहे, अग्नी निकास. एवढेच नव्हे तर बाजूलाच त्यांनी बाष्प स्नानाची व्यवस्था केलेली, स्टीम बाथ ज्याला म्हणतो, कारण ते स्नान घेताना पहिले डोक्यावर किंवा छातीवर असा त्यांना कपडा ठेवला जातो. यानंतर अतिशय शांत वातावरण, साउना बाथ सुद्धा उपलब्ध आहे सोय. आणि त्यानंतर कॅबिन तयार झालेली आहे. तिथे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अतिशय निश्चय सेवा देतात.
आपण बघतो आहोत की एक एक सेक्शन त्यांनी खूप सुंदर तयार केलेलं आहे आणि त्याला अटॅचमध्ये इमारतीला अटॅचमध्ये टॉयलेटसुद्धा म्हणजे जेणेकरून प्रेशर जास्त तरी फायदा घेता येतो. व्हायब्रो मसाजमध्ये व्हायब्रेशन मशीन लावलेली आहे आणि त्या मशीनद्वारा मसाज दिले जातं. थोडासा त्यात सिंपल मसाज आणि व्हायब्रो मसाजमध्ये खूप फरक आहे. इथे सुद्धा अशा 16 रूम्स इथे उपलब्ध आहेत. प्रत्येक रूममध्ये त्याचा भाग येतो. भगवान गौतम बुद्ध अतिशय सुंदर ध्यानमुद्रेमध्ये इथे यांनी दिलेले बालाजी नेचर केअर वेलनेस सेंटर पूर्व या साईडला पूर्व आपण दिल्लीला आणि ज्या पद्धतीने वयस्कर लोकांच्यासाठी सुद्धा सुंदर बोर्ड दिलेलं आहे. त्यामध्ये स्पायनस स्प्रे वॅक्स रूम अतिशय सुंदर त्यामध्ये मशीन आहे आणि पेशंटचा बेड पण दिलेला आहे. तिथे हिप बाथमध्ये अतिशय सुंदर आणि मार्बलची त्यांनी उपलब्ध आहे. 4 एका रूममध्ये व्यवस्था केलेली आहे. पूर्ण हिप जेणेकरून त्यामध्ये बसता येईल पेशंटला आणि पूर्ण त्याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने सुंदर त्यांनी रचना केलेली आहे. आणि आपण याच्यात कोलर केलेली ज्याला आपण अंडर वॉटर मसाज जो आहे अंडर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने मसाज केला जातो ही सुद्धा इथे व्यवस्था उपलब्ध आहे. पाण्यामध्ये मसाज करताना तुम्हाला पहिल्यांदा अनुभव येईल की खाली मॅग्नेटिक किंवा ॲक्युप्रेशर पॉईंट त्यानुसार तिथे मेटलचे काही डॉट्स लावलेले जवळपास 12 डॉट्स आहे आणि त्याच्याच बाजूला कोलन थेरपी कोलन सिस्टीम जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होतं तेव्हा बालाजी नेचर केअर सेंटरनी ही कोलन सिस्टीम अतिशय सुंदर पद्धतीने इथे केलेली आहे. याला सुद्धा विशिष्ट असे रूम देऊन त्याला सुद्धा अटॅचमध्ये टॉयलेट आहे. त्या कोलन थेरपीद्वारा लहान आतडे तिची शुद्धी करण्याचा प्रयत्न होतो इथे. आणि हायड्रोबाथ त्यालाच लागून हायड्रोबाथ ठेवलेला आहे आणि हायड्रोबाथाचा सुद्धा 2-3 रुपये त्यात लगेचच मग त्यांनी लेफ्ट साईडला फूट आर्म बाथ अशा पद्धतीने चेअर आणि विशिष्ट रचना तिथे गेलेली आहे जेणेकरून पर्टिक्युलर त्या पार्टलाच त्याचं सहाय्य मिळेल आणि सुंदरतेने लवकरच आराम पडेल अशा पद्धतीने रचना केलेली आहे. ही रचना पाहताना आपण डाळ साईडला मड बाथ मातीचा वापर करून सुद्धा आंघोळ केल्या जातात. ती विशिष्ट प्रकारची माती असते जमिनीच्या खाली 3 फुटाच्या आतमध्ये आणि ती माती जी इफेक्टिव्ह माती पेशंटला लवकर माँ पार्वती पतये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. आरामदायी होईल अशा अनेक बेड इथे उपलब्ध आहेत. जवळपास 15-16 बेड इथे दिसतात आहे. ॲट ए टाईम भारतामधून अनेक विश्वस्त इथे येऊन पेशंट लाभ घेऊ शकतात. बालाजी निरोगधाममध्ये या बालाजी निरोगधामचं एक वैशिष्ट्य इथे मोठमोठे अधिकारी मंत्रिमंडळातले काही पदाधिकारी सर्व इथे लाभ घेऊन जातात. नागपूरचे केंद्रीय मंत्री भाई नितीनजी गडकरी यांनी सुद्धा इथे लाभ घेतलेला आहे. आणि या बालाजीचं एक वैशिष्ट्य की मोठा परिसर आणि या परिसरात स्वच्छतेची खूप काळजी घ्या. स्वच्छता जिथे जिथे मला दिसून राहिली आहे इथचे सर्व सेवक सर्व पदाधिकारी आणि टेक्निशियन जे एक्सपर्ट आहेत ते अतिशय आहेत ज्याच्यामुळे पेशंटला आराम मिळतो न्याय मिळतो. आपण बघता का इथे सुरुवात झालेली आहे सकाळपासून ट्रीटमेंट घेण्याकरता येणाऱ्या पेशंट्सची टायमिंग त्यांचे ठरलेले आहे. त्या विशिष्ट वेळातच
त्या गोष्टी केल्या जातात. इथे संपूर्ण चार्ट लावून ठेवलेले आहे. प्रत्येक याच्यानुसार बालाजीला जर नॅचरोपॅथ वेलनेस सेंटरला पेशंटचे अधिकार काय आहेत एवढ्यापासून त्यांचे जिम्मेदार सुद्धा यात विशद केलेले आहे. आपत्कालीन संवेदनशीलता सुद्धा आहे आणि स्वच्छता ऑपरेटिंग आणि इथे शिरोधारा आपल्याला पंचकर्मामध्ये स्नेहस्वेदन शिरोधारा मधला शिरोधारा त्यामध्ये सुद्धा 2 वेळा अत्यंत सुंदर दोनची सजावट आहे आणि तेलाचा पॉट पासून तर प्रत्येक गोष्ट त्यांनी विशिष्ट रचना लाकडी टेबल आणि त्याच्या बाजूलाच त्यांनी आपण जुन्या याच्यात पाहत असाल की जात्यावर दळणे दळताना ज्या पद्धतीने मुवमेंट होतो बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट तर ॲक्टिव्ह प्रेशर किंवा तुमच्या बाजूला तुम्ही ते ज्यावेळेस तिखट आणि हे काढायचे मसाल्याचे पदार्थ तर ही सुद्धा सिस्टीम किती एक्सरसाइज व्हायची त्या पायांची त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. माझा राईट हँड मुवमेंट ती पाहून घ्या जातं फिरताना क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तो सुद्धा त्यातला एक भाग आहे. आणि इथे ओझोन थेरपी संपूर्ण जेव्हा ऑक्सिजन लेवल वाढवायची असतं तेव्हा इथं भारताला ऑक्सिजन सिलेंडर पासून तरी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी त्यात आपण पाहता की कशा पद्धतीने ओझोन थेरपी इथं केल्या जातात. कॉन्ट्राडिक्शन आणि ती सर्व सूचना पत्रकपासून किती पेशंटला किती कसा द्यावा आणि किती ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं आहे यातून निर्देशित होतं. इकडे हात आणि पायाचे पंजे दिलेले आहे. प्रेशर कोणत्या पॉईंटला यायचं सचित्र इथे सुद्धा व्यवस्था ऍक्टिव्ह प्रेशरची 2 प्रकारांमध्ये केलेली आहे. या मशीनमध्ये आपल्याला बाष्प जेव्हा स्नेहन आणि स्वेदन हा जर शब्द ऐकले असेल त्याला अतिशय फायबरमध्ये तयार केलेली ही मशीन तुम्हाला मशीन म्हणजे त्याचं ते खोलीच म्हणू आपण आणि त्याला आतमध्ये बसून मान वार करण्यासाठी इथे गॅप ठेवलेली आहे जेणेकरून श्वास तो व्यवस्थित घेऊ शकेल आणि पूर्ण शरीराला एकेका अंगाला ते बाष्पाचा परिणाम त्याला आनंद देईल आणि तो रोग सच्छिद्र मुक्त होऊन शरीरावरचे ही ॲक्युप्रेशर करता घडून केलेली आहे. प्रत्येक पॉईंटला प्रेशर सचित्र चार्ट आहे. रोगी ज्या पद्धतीने आपल्या वेदना रोग सांगतो ते रोग निवारण्याच्या दृष्टीने इथे आपण त्याचाही लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने बालाजी दिल्ली नवी दिल्लीमध्ये स्थित आहे आणि या सर्वांचा लाभ आपण घेऊ शकता. असं हे सुंदर या सर्व मंडळींना खूप खूप शुभेच्छा. या 91 राष्ट्रीय बैठकी करता इथे 24 तारखेला आल्याने 24 आणि 25 हा आम्हाला लाभ घेता आला. माझ्यासोबत आहे मोहन जगताप सर, नामदेव पाटील सर आणि मी तिघेही आम्ही या परिसराचा पूर्णपणे पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं की ज्या पद्धतीने आपण ज्या क्षेत्रात काम करतो क्षेत्र किती महत्त्वाचं आहे इतरांनाही कळावं या दृष्टिकोनातून या बालाजी निरोगधाम चा परिसर तुम्हाला या शूटिंगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही जेणेकरून तुम्हाला पुढे येताना या काही अडचण होणार नाही. धन्यवाद. जय भगवान. आणि इथे मी थांबतो. मी डॉक्टर संजय खोंडे, नागपूर, महाराष्ट्र, योगाचार्य. थँक्यू व्हेरी मच. मी मोहन जगताप, महाराष्ट्र, सांगली. नामदेव पाटील, महाराष्ट्र, कोल्हापूर. धन्यवाद. जय धन्यवाद. भगवान. चला.